राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि पक्षाच्या नावावर आज निवडणूक आयोगात जे आहे ते सुनावणी होणार आहे। दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येणार आहेत, पण कायदा नेमका काय सांगतो, कायद्याचे पेच नेमके काय असू शकतात हे सगळं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हासजी बापट सर आहेत। सर स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। सर पुन्हा एकदा सुनावणी आहे निवडणूक आयोगात, शिवसेनेची झाली, आता राष्ट्रवादीची होती आहे। 3 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। सर तुम्हाला काय वाटतं, कायद्याच्या दृष्टीने काय होऊ शकतं आज निवडणूक आयोगाच्या सुनावणीत? काय पक्ष कोणाचा आहे, पक्षाचं नाव काय, चिन्ह काय, हे सर्व ठरवण्याचा अधिकार अर्थातच इलेक्शन कमिशनला आहे। ज्यावेळी घटना समितीमध्ये याच्यावर विचार चालला होता त्यावेळी इलेक्शन हा मूलभूत अधिकार असावा असं मांडण्यात आलं होतं, परंतु नंतर आंबेडकर असं म्हणाले की नाही, त्याहून फार जास्त महत्त्व आहे लोकशाहीमध्ये आणि त्यामुळे एक पूर्ण भाग 15वा राज्यघटनेचा इलेक्शन्सना देण्यात आला आणि 324 कलमाखाली इलेक्शन कमिशनला अफाट अधिकार देण्यात आले। म्हणजे जे कायदे संसदेने आणि विधानसभेने केलेले नाहीत ते सगळी रेसिड्युअरी पॉवर जी असते, राहिलेली पॉवर ही इलेक्शन कमिशनकडे येते। आत्ताचा जो तुमचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये हे जे सिम्बल ऑर्डर आहे 68 सालची, त्याच्या 15व्या कलमाखाली कुठला पक्ष कुठल्या पक्षाला चिन्ह द्यायचं, नाव द्यायचं हे इलेक्शन कमिशन ठरवतं। हे ठरवताना आता नुकताच जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे महाराष्ट्राच्याच केसमध्ये, देसाई केसमध्ये, त्यात 5 जजेसनी एकमताने सांगितलं आहे की पक्ष कोणाचा हे जर का ठरवायचं असेल तर त्यासाठी पक्षाच्या ऑर्गनायझेशनवर, संघटनेवर कोणाचं वर्चस्व आहे, एक, त्यांची राज्यघटना काय आहे आणि त्यांची घटना काय आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा कारभार चालतो का, 2, आणि निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मेजॉरिटी कोणाची आहे, 3, या 3चा विचार करून पक्ष कोणाचा हे ठरवावं लागतं। शिवसेनेचा जेव्हा निर्णय देण्यात आला त्यावेळी फक्त निवडून आलेल्यांचा विचार केला गेला, असं चुकीचं आहे। या 3 गोष्टींचा विचार करायला पाहिजे। त्यामुळे आता जेव्हा इलेक्शन कमिशन निर्णय देईल त्यावेळी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो त्यांच्यावर बंधनकारक असेल। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। ते जे सांगतील ते 141 कलमाखाली सगळ्या हायकोर्टवर सुद्धा बंधनकारक असतं आणि त्यामुळे आत्ताचा निर्णय जो आहे तो या तत्वांना धरून इलेक्शन कमिशनला द्यावा लागेल आणि समजा इलेक्शन कमिशनची काही चूक झाली मोठी तर त्याविरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे अपील करता येतं। सर दोन्ही गट जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट असू द्या किंवा शरद पवार, दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र जे आहे ते निवडणूक आयोगाकडून सादर करण्यात येणार आहे। 15-15 हजारांची जी संख्या आहे ती प्राथमिक माहिती। या प्रतिज्ञापत्राचा या सुनावणीवर किंवा निवडणूक आयोगाची जी पूर्ण सुनावणी त्यावरती काय फरक पडू शकतो, किती महत्त्वाचा विक्टिम किंवा पुरावा ठरू शकतात हे सगळे? नाही, पुरावा सगळ्यात महत्त्वाचा आहे, परंतु हे क्वेसाय ज्युडिशियल काइंड ऑफ प्रोसिडिंग आहे आणि त्यामुळे कुठला पुरावा घ्यायचा, कुठल्या पुराव्याला जास्त महत्त्व द्यायचं, कमी महत्त्व द्यायचं, हे सगळं इलेक्शन कमिशन ठरवेल आणि इलेक्शन कमिशननी अंपायरसारखं काम करावं ही राज्यघटनेची अपेक्षा आहे। दुर्दैवाने काय झालं आहे की आपल्याकडे हे 25वे इलेक्शन कमिशनर आहेत, परंतु एकाचंही नाव भारतातल्या सामान्य माणसाला विचारा माहिती नसतं। सेशन जर का 10वे होते, TN सेशन नाव सोडलं तर चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहे हे तुम्ही विचारलं तर कोणालाही माहिती नसतं। तेव्हा त्यांनी अंपायरसारखं काम करावं। कसं असतं, TN सेशन यांना जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी सांगितलं की या तारखांना इलेक्शन घ्या, त्यावेळी TN सेशननी सांगितलं की तुम्ही कोण मला सांगणार, माझा अधिकार आहे, तो मी ठरवणार कुठल्या तारखांना घ्यायचं ते। तेव्हा हा जो इंडिपेंडंट ॲटिट्यूड आहे का अंपायरसारखा ॲटिट्यूड आहे हा पुढच्या इलेक्शन कमिशनर्समध्ये निदान मला तरी दिसत नाही आणि त्यामुळे त्यांचा निर्णय काय असेल हे मी आत्ता नाही सांगू शकणार। सर एक शिवसेनेचं हे सगळं प्रकरण झाल्यावर तर ना सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांचा एक व्हिडिओ खरं तर व्हायरल होते की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, ती त्यांचीच आहे, ठाकरेंचीच आहे, तुम्ही कसं काय, असा शिंदेंना सवाल केला होता। आता तो जो व्हिडिओ आहे तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जो शरद पवार गट आहे तो व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे सादर करणार असल्याची एक प्राथमिक माहिती आहे। अर्थातच त्याच्यावर काही हे नाहीये, पण तो जो व्हिडिओ आहे अजित पवारांचा तो किती शरद पवार गटाला खरं तर आरामदायी ठरू शकतो किंवा निकालावरती काय परिणाम होऊ शकतात का? नाही, हा प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे, कारण तो आधी खरा आहे खोटा आहे हे बघावं लागेल, त्यानंतर त्याला किती महत्त्व द्यायचं इलेक्शन कमिशन ठरवेल।
आणि काल मी काय बोललो होतो याला राजकारणात आज हल्ली महत्त्वच नाही आहे. काल मी सांगतो की मराठा रिझर्वेशन हे OBCमध्ये घालू, आज सांगतो नाही OBCच्या याला आम्ही हात लावणार नाही. 24 तासामध्ये मतं बदलतात लोक. त्यामुळे अजित पवार काल बोलले त्याला आज किती महत्त्व आहे हे मी नाही सांगू शकत. सर, सुनावणी होती पण निकाल आज येण्याची शक्यता आहे असं काही दिसते तुम्हाला? नाही आज तर म्हणजे माझ्या मते त्यांना विचार करायला पाहिजे ना. दे हॅव टू अप्लाय देअर माइंड. कदाचित पुढे 8 दिवसांनी देतील, पुन्हा काही सुनावणी होईल. आज लागेल असं मला वाटत नाही. सर, एक शेवटचा प्रश्न फक्त, ही जशी सुनावणी आहे तशीच सुप्रीम कोर्टात जी एक सुनावणी होती शिवसेनेच्या 16 आमदाराच्या अपात्रबाबतची, जो ठाकरे गटाकडूनची, त्याच्यावरती पुन्हा जी आहे ती पुढची तारीख पडली. 1 महिन्यानंतरची तारीख देण्यात आली आहे, नोव्हेंबर महिन्यातली, जी आत्ता होणं अपेक्षित होतं. सर, कुठेतरी याचा फायदा शिंदे गटाच्या आमदारांना होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे, आम्ही लॉ कॉलेजमध्ये ज्यावेळी शिकवतो त्यावेळी हे तर पहिलं तत्त्व आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तुम्ही ऑलरेडी इतका उशीर लावला आहे, आता आणखी जर का तुम्ही उशीर लावत राहिलात, आता काश्मीर हे राज्य नसून युनियन टेरिटरी केलं, जर का 5-5 वर्ष त्याच्यावर निर्णय लागणार नसेल की हे चूक आहे का बरोबर आहे, तर कदाचित हा काश्मीरी लोकांवर अन्याय आहे. तसंच इथेसुद्धा माझं तेच मत राहील की तुम्ही जर का अवाजवी दिरंगाई केलीत तर इट इज जस्टिस डिनाईड. तर तसं होऊ नये. आणि हे मी सुप्रीम कोर्टाला दोष देत नाही. 34 जजेस आहेत आणि 70,000 खटले पडून आहेत, त्यामुळे मी दोष कोणाला देत नाही. पण हा सिस्टीममधला आपला दोष आहे की वेळ फार लागतो. कुठलाही कॉन्स्टिट्यूशनल इश्यू जो आहे तो साधारण 4 महिन्यात संपला पाहिजे. प्रत्यक्षामध्ये 5-5 वर्ष ते चालतं, तेव्हा हा सिस्टमिक दोष आहे. तर हे होते घटनातज्ञ उल्हासजी बापट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावावर जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी नेमकी काय होऊ शकते याचा एक अंदाज त्यांनी आपल्याला बांधून दिला आहे. कॅमेरा पर्सन शेखरसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.